नमस्कार. या अगोदर आपण फा हियान या चिनी प्रवाशाविषयी माहिती पाहिली आहे. आज आपण झुआनझँग याविषयी माहिती पाहू. साधारणपणे 602 ते 664 ईडी हा झुआनझँगचा कालखंड मानला जातो. हा चिनी प्रवासी यात्रेकरू म्हणून 630 ईडीमध्ये हर्षवर्धनाच्या काळात भारतात येऊन गेला. हा बऱ्याच काळासाठी नालंदा युनिव्हर्सिटीमध्येही राहिला होता. ही काही ठिकाणे आहेत ज्याने तिथे प्रवास केला. आंध्रदेशा, अमरावती, नागार्जुनकोंडा. 640 ईडीच्या सुमारास त्याने या ठिकाणी प्रवास केला होता. त्याच्या काही भारताविषयीच्या नोंदी आहेत त्या आपण पाहूया. त्याच्या नोंदीद्वारे आपल्याला टाईम आणि स्पेसचं मोजमाप कसं केलं जातं याविषयी थोडीफार माहिती कळते. तसेच त्याने भारतातील जातीयवाद व जातीय परस्पर संबंध याविषयीही चर्चा केली होती. ही नो आहे इथे KNOW, तेवढी दुरुस्ती तुम्ही करा. त्याच्या नोंदीवरून आपल्याला लोकांची वैशिष्ट्ये माहिती होतात. जसे की लोकांचं शिक्षण काय होतं, त्यांची वेशभूषा काय होती, त्यांच्या कस्टम्स म्हणजे चालीरीती व परंपरा काय होत्या, आणि प्रोडक्ट्स म्हणजे त्यांचे उत्पादन याविषयी आपल्याला माहिती मिळते. ही काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. त्याने संस्कृतमध्ये प्रवीणता प्राप्त केली होती, जशी की अल-बिरुनीनेही केली होती. अल-बिरुनी हा मिडल एशियामधला एक प्रवासी आहे. त्याची माहिती आपण वेगळ्या लेक्चरमध्ये पाहूया. झुआनझँगला बऱ्याच बाबतीत इंटरेस्ट होता, जसे की गव्हर्मेंट, रॉयल फॅमिलीज आणि पॉलिटिकल स्ट्रेंथ यांविषयी माहिती त्याच्या लिखाणामधून व नोंदीमधून आपल्याला मिळते. थँक्स.